मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जन्माष्टमीच्या वेळी सगळेजण घरात बसलेले असतात. सायली मात्र किचनमध्ये असते. त्याचवेळी आता सगळेजण दूध पीत असतात. मग आता पूर्णाजींनी काही अजून दूध घेतलेलं नसतं, त्यामुळे त्या आता त्या दुधाचा कप हातात घेतात. तर सायली धावतच तेथे येते आणि पूर्णाजींच्या हातात असणारा दुधाचा कपच दुसरीकडे लोटते. तर आता दूध गरम असल्यामुळे नेमकं नैना आणि रोहिणीच्या अंगावर ते पडतं आणि त्यामुळे त्यांचा हातच भाजतो. त्या दोघीही जोरात ओरडतात. सायलीने हे असं केलेलं पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सायली, हे काय आहे ग, असं आता लगेचच कल्पना विचारते. तर इतर सर्वजण सुद्धा सायलीला बोलू लागतात की नक्की काय चाललंय तुझं. मग आता तू तर अशी अताताईपणाही करणारी मुलगी नाही आहे, मग हे काय केलंस बेटा तू, असं देखील आबा विचारतात. आता सगळेजण तिला जाब विचारत असताना ती मात्र जरा घाबरते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि मी सांगतो असं म्हणतो. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे आता पाहू लागतात की नक्की काय सांगायचंय अर्जुन. मग पुढे आता अर्जुन सांगतो, कारण त्या दुधामध्ये ना विष आहे. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे घरातील सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो आणि आता सगळेजण धक्क्यानेच त्याच्याकडे पाहतात. नैना विचारते, काय मॉम लॉ, या दुधामध्ये विष आहे. तर रोहिणी म्हणते की अरे अर्जुन, तू काही पण काय बोलतोस. अरे हे असं काही पण बोलून तुमच्याच घरातला तू सण का खराब करतोय. अद्वैत विचारतो की काय झालं, पण तो कारणाशिवाय बोलतच नाही आत्या. तर प्रताप सुद्धा विचारतो, अर्जुन हे काय आहे, जरा नीट सांगशील का बाळा तू. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो डॅड सांगतो. मग आता अर्जुन सगळं काही सांगू लागतो की कशा प्रकारे आम्हाला आमच्या बेडरूममध्ये एक चिठ्ठी सापडली, एका बाहुलीखाली ती ठेवली होती आणि घरामध्ये बॉम्बस्फोट होणार अशी धमकीही दिली होती. मग त्यानंतर कशा प्रकारे त्या सगळ्या इन्स्पेक्टर अधिकाऱ्यांना मी इकडे बोलवलं, त्याचबरोबर बॉम्ब स्क्वॉड सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि पूर्ण घराची तपासणी केल्यानंतर सगळं काही बोलतोय. कारण मग त्यानंतर जेव्हा सायली आणि मी बाहेर गेलो आणि जी चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीचा अर्थ लावत बसलो, म्हणजे पूजा आरती झाल्यानंतर मग आता मसाले दूध मी सगळ्यांसाठी बनवलंच होतं. स्वयंपाकघराबद्दल सुद्धा त्यामध्ये लिहिलं होतं. मग मला जेव्हा ही गोष्ट समजली आणि सायलीच्याही लक्षात आली, तेव्हा सायलीने हे असं केलं आणि सगळ्यांचा जीव त्यामुळेच वाचलाय असं आता अर्जुन जेव्हा सांगतो, तेव्हा मात्र सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा हादराच बसतो. तर आता कला म्हणते, खोट्या कुमुदने हे सगळं काही केलं होतं. तेव्हा सायली लगेचच हात जोडते आणि म्हणते, पूर्ण आजी प्लीज मला माफ करा तुम्ही. अहो मला तुमच्या हातातलं दूध असं उडवावं लागलं, पण पूर्ण आजी मी हे सगळं काही तुमचा जीव वाचवण्यासाठीच केलं. त्यानंतर आता पूर्ण आजी म्हणतात, ठीक आहे बाळा, हरकत नाही. तेव्हा कल्पना विचारते, पण मानसी कशी आहे. कला म्हणते, ती ठीक आहे, तिला जास्त नाही लागलं. तेव्हा प्रताप विचारतो, पण ती खोटी कुमुद आहे तरी कुठे. तेव्हा कशा प्रकारे कुमुदला रूममध्येच आम्ही बांधून ठेवलं होतं असं आता अर्जुन पुढे सांगू लागतो की सायलीने हुशारीने मला पटकन बोलवलं, आवाज दिला आणि तिथे कुमुदला खुर्चीवर बांधून ठेवलं आणि त्याला सांगितलं सुद्धा की ही कुमुद मावशी नाहीये आणि सगळं काही प्रकरण अगदी वेळेतच निस्तारलं. तेव्हा नागराज डोळे मोठे करून अर्जुन सायलीकडे पाहत असतो, कारण महिपतचाच हा प्लॅन असतो आणि तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर पूर्णाजी आता म्हणतात, देवा या घरावरचं संकट टाळलंस रे तू बाबा, असं म्हणून सगळेजण अगोदर देवाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा सगळ्यांना खूप बरं वाटतं. तर नागराजला आता खूप राग आलेला असतो. तर पूर्णाजींचे डोळे पाणवलेले असतात आणि त्या कौतुकाने सायलीकडे आता पाहत असतात. तर दुसरीकडे आता महिपत गायत्री दोघेही बसलेले असतात. तेव्हा आता गायत्री त्याच्यावर जोरात ओरडते, अहो महिपत तुम्ही असंच बसणार आहात का, तुमच्या माणसांना सांगा ना की कुमुद मावशी कुठे गेली असेल तर तिला इकडे शोधून आणा म्हणून. मग आता महिपत म्हणतो, त्याच्यासाठी तर एवढी फोनाफोनी चालली आहे ना. तेवढ्यातच नागराजचा फोन येतो. तेव्हा महिपत कॉल रिसीव्ह करत म्हणतो, बोला नागराज शेठ बोला. तेव्हा नागराज सांगू लागतो, महिपत ऐक जरा, अरे मी इथे सुभेदारांच्या घरी आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा महिपत सांगतो, नागराज शेठ हो चांगला आहे ना आणि आपल्यालाही तसं हेच हवं होतं ना. तेव्हा नागराज म्हणतो, अरे आपल्यासाठी प्रॉब्लेम झालाय, त्यांच्यासाठी नाही. अरे खोटी कुमुद जी आपण उभी केली ना ती अक्षरशः पकडली गेली आहे. तेव्हा काय पकडली गेली असं नागराज पटकन उठत विचारतो. पण हे असं कसं झालं नागराज शेठ. तेव्हा तो म्हणतो, आता कसं झालं ते नंतर सांगेन ना मी तुला, आता मी काहीतरी सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करतोय इकडे. तेव्हा करा करा असं महिपत म्हणतो. तर त्या बाईला तुम्ही बाहेर काढा असंही सांगतो. तेव्हा एवढं सोपं नाही ते, कारण ते माझ्या जीवावर सुद्धा बेतू शकतं असं नागराज म्हणतो.
तेव्हा आता गायत्री विचारते काय झालं, कोणाला कुठून बाहेर काढायचे. तेव्हा महिपत सांगतो की ती कुमुद मावशी सुभेदारांच्या घरातनं पकडली गेली. कोण आता गायत्रीला प्रचंड असा धक्काच बसतो. तेव्हा राहुल्या सुद्धा म्हणतो मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून. आई शपथ, आता ती बाई तिथे जाऊन सगळ्यांना खरं सांगणार आणि आपल्या सगळ्यांची नावं सुद्धा समोर येणार. तेव्हा मात्र गायत्री डोक्यालाच हात लावून बसते. तेव्हा महिपत म्हणतो नाही हो, असं काही झालेलं नाहीये राहुल, कारण नागराज शेठ असं मला काही बोलले सुद्धा नाही आणि ती बाई ना खमकी आहे, ती असं काही करेल वाटत नाही. मग गायत्री रागातच म्हणते आता त्या बाईने माती खाल्ली आणि विश्वास का ठेवलात तिच्यावर. तेव्हा राहुल म्हणतो तुम्ही माझा प्लॅन सुद्धा चेंज केला, खूप मोठी चूक झाली हा माझी. तेव्हा गायत्री सांगते अरे तुझी मोठी चूक नाही झाली, खूप छोटी चूक झाली, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये अडकून ना मीच घोडचूक केली आहे. तेव्हा महिपत जोरातच ओरडतो गप्पा बसा रे, इथे अगोदरच माझ्या डोक्याचा अक्षरशः भुगा झालेला आहे. कोण कुठून पळालं, कोण पकडलं गेलं, हे सगळं काही मला निस्तरायचंय आणि उगीच तुमची काय रे तंतन. तेव्हा गायत्री सांगते हे सगळं तुम्हाला नाही निस्तरता आलं ना तर आग लागेल ना, त्यात आपण तिघेही राख होऊ, कळतंय का. तर आता दुसरीकडे अर्जुन त्याचबरोबर मानसी आणि सायली तिघेही आता तेजसची वाट पाहत असतात. तेवढ्यातच तेजस कुमुद मावशींना घेऊन तेथे येतो. तेव्हा आता हे तिघेही धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहतात. तेव्हा तो येईल असं आता लगेचच कुमुद मावशी बोलू लागतात, कारण त्यांची मनस्थिती आता ठीक नसते. तेव्हा आता राष्ट्रहित ह्या नक्की कोण आहेत असं मानसी विचारते. तेव्हा ह्याच खऱ्या कुमुद मावशी असल्याचं आता तेजस सांगत असतो. या ना मला रस्त्यामध्ये भेटल्या. तेव्हा आता अर्जुन विचारतो त्या अगोदर कुठे होत्या आणि आल्या कुठनं. तेव्हा अर्जुनला लगेचच तेजस सांगतो अरे मला काहीच माहित नाही अर्जुन, मला ॲक्च्युली त्या रस्त्यात भेटल्या. त्यांना जरा तहान लागली आणि भूकही लागली आहे, त्यामुळे प्लीज काहीतरी. मग आता सायली म्हणते मानसी तू यांना आतमध्ये घेऊन जा, मी काहीतरी खायला बनवते यांच्यासाठी. तेव्हा तेजस म्हणतो मावशी ऐका ना, तुम्ही यांच्याबरोबर जा खोलीमध्ये, त्या खायला देतील काहीतरी. तेव्हा पाणी देतील ना असं कुमुद मावशी विचारतात. तेव्हा तेजस म्हणतो हो पाणीसुद्धा देतील त्या. त्यानंतर आता त्या दोघीही तिथून गेल्यानंतर तेजस म्हणतो अर्जुन आता तरी खोटी कुमुद आहे ना ती तोंड उघडेल असं वाटतंय, आणि खऱ्या कुमुदला बघून जरी तोंड उघडलं नाही ना तर तू प्लीज पोलिसांना बोलवून ठेव आणि अरेस्ट कर त्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तेजस आपल्याला असं काही करायचं नाही, कारण हा खेळ आता आपल्याला शत्रूवरच उलटवायचा आहे. जी चाल त्यांनी आपल्यासोबत खेळली ना तीच चाल त्यांच्यासोबत खेळायची. तेव्हा सायली तेजसला कळत नाही आणि मग ते विचारतात म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे त्या खोट्या कुमुदला पकडून काहीच होणार नाही, ते फक्त एक प्यादा आहे, पण त्याचा करता करविता म्हणून दुसराच कुणीतरी आहे, आणि जर त्याला पकडायचं असेल तर तेच करायचं जे खऱ्या आणि खोट्या कुमुद मावशीच्या बाबतीत ते केलंय, कारण त्याने कलाच्या माध्यमातून खोट्या कुमुद मावशीला आपल्या घरामध्ये प्लॅन केलं. आता त्याच खोट्या कुमुद मावशीला आपण इथून ना पळून द्यायचं, कारण तिला असंही वाटेल की ती आपल्याला फसवून इथून निघून गेली आणि मग तीच आपल्याला सगळ्यांच्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचवेल. तेव्हा आता बेस्ट आहे बेस्ट असं आता तेजस सांगतो. तेव्हा तुम्ही हा प्लॅन खोट्या कुमुदच्या रूममध्ये जाऊन एक्झिक्यूट करा असं तो दोघांना सांगतो, आणि मी जरा बोलतो लकी चार्म बरोबर. त्यानंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये जातात तर खोट्या कुमुदला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा काय करतेस ग तू असं अर्जुन सायलीला विचारतो. सायली रागातच तिला म्हणते हालायचं नाही हा इथनं असं म्हणून लगेचच आता सायली त्याला डोळे मिचकवते. मग अर्जुन अगदी प्रेमानेच तिला विचारतो अगं तू केव्हापासून इथे आहेस का, मी आणि तुला कधीपासून शोधतोय. अगं पण किती वेळ झालाय आपण असा एकमेकांसोबत वेळच नाही घालवला ग. आता कुमुद या दोघं बोलतायत या संधीचा फायदा घेते आणि लगेचच आपल्या हाताला बांधलेलं ते कापड सोडू लागते, आणि अर्जुन सायलीला कळू पण देत नाही. पण अर्जुन सायलीनेच हा प्लॅन केलेला असतो की खोट्या कुमुदला पळू द्यायचं. नक्की हे कुणी केलंय ना ते आपल्याला समजेल, ती तिच्या बरोबर माणसाकडे पळणार. त्यानंतर अर्जुन म्हणतो खूप वेळ झालाय ग तुझ्याबरोबर मी असा एकांत वेळ घालवलाच नाही, पण बरं झालं हा यांच्यामुळे निदान आपल्याला इथे तरी थांबता आलं यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. मग सायली सुद्धा अगदी लाजण्याचंच नाटक करत असते. पुढे अर्जुन म्हणतो इथे तर एकांतच आहे, फक्त तू आणि मी. अरे बापरे माझी बायको किती सुंदर दिसतीये ना खरंच. तेव्हा सायली म्हणते अहो काय करताय काय तुम्ही. अर्जुन जरा तिला कुमुद मावशीपासून बाजूला घेऊन जातो आणि तिच्याबरोबर एकांतात गप्पा मारू लागतो, पण त्या दोघांचंही लक्ष सगळं कुमुद मावशीकडे असतं. त्यानंतर आता तिला वाटतं हे दोघे काही गप्पा मारण्यामध्ये बिझी आहेत, माझ्याकडे काही यांचं लक्ष नाही, म्हणूनच कुमुद आता स्वतःला अगदी सोडवून सुद्धा घेते आणि मग त्यानंतर तेथून पळून जाते. तेव्हा अर्जुन सायली ओ ओ मावशी असं म्हणत तिच्या
पाठीमागे थोडेसेच धावतात आणि एकमेकांकडे पाहून आता हसतात, कारण त्या दोघांचाही हाच प्लॅन असतो की तिला पळू द्यायचं. तर आता काही वेळाने अर्जुन लगेचच अद्वैतला कॉल करतो आणि पुढचं तू सांभाळ असं सांगून फोन ठेवतो. मग सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. दुसरीकडे गायत्री महिपतला खूप बोलत असते आणि म्हणते मला माहीत होतं की नक्कीच काहीतरी घोळ होणार, उगीचच मी माझा टाईम वेस्ट केला आणि तुमच्यावर विश्वास ठेवला. आता हे सगळं निस्तरता आलं म्हणजे बरं होईल असं म्हणून ती हात जोडते. तेव्हा असा राग डोक्यात घालून काय होणार काय आहे गायत्रीबाई असं महिपत म्हणतो. तेव्हा गायत्री रागातच म्हणते गप्प बसायचं, एकदम गप्प बसायचं, कारण खऱ्या कुमुदला किडनॅप करून खोट्या कुमुदला उभं करायची मूर्ख आयडिया ना तुझीच होती. पण काय झालं, प्रकरण आपल्या संघाशी आलं ना. पण बस आता बस झालं, आता आपला संबंध संपला, कारण इथून पुढे जे काही करायचं असेल ना ते मी माझं करेल, आता मला इथून बाहेर पडायला हवं असं म्हणून गायत्री रागातच महिपतच्या प्लॅनवर पाणी ओतून तेथून निघून जाते. वेळी महिपत म्हणतो बायकांचं हे असं असतं, एकदम शेवटचं टोक, मधलं अदलं काहीही नाही. मग राहुल म्हणतो एक्सक्यूज मी, कारण ती काही चुकीचं बोललेली नाहीये. हे पहा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की खऱ्या कुमुदचं इथून गायब होणं हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे, पण तुम्ही ऐकलत का माझं? नाही ऐकलं ना. पण एनिवे मी इथून गायब होतोय, तुम्ही जर शहाणे असाल तर तुम्ही सुद्धा इथून निघा. तेव्हा महिपत विचारतो काय रे, बोट बुडायला लागली म्हटल्यानंतर तुम्ही सगळेजण इथून पळायलाच लागले? तेव्हा राहुल रागातच म्हणतो अहो तुमच्या बोटीमध्ये ना ऑलरेडी अगोदरच खूप मोठं होल होतं, ती कधी तरणारच नव्हती. कशाला तुमच्या नादी लागलो ना तेच कळत नाही. अहो तुमच्यामुळे माझाही प्लॅन फ्लॉप झाला असा राहुल आरोप करत महिपतला म्हणतो. त्यावेळी महिपत म्हणतो या गोडाऊनला ना मी टाळच लावतो, म्हणजे कुणाला कळणारच नाही की आपण इथे आलो होतो. तेव्हा राहुल म्हणतो मग चला. ते दोघेही आता जाणार असतात, तेवढ्यातच खोटी कुमुद तेथे येते आणि वाचवा वाचवा असा आरडाओरडा करते. तेव्हा महिपत आणि राहुल दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात आणि तिला विचारतात काय झालं. तेव्हा ओ मावशी तुम्ही इथे काय करताय असं महिपत विचारतो. तेव्हा त्या लोकांनी मला ओळखलंय की मी खरी कुमुद नाहीये असं कुमुद म्हणते. अहो कशीबशी सुटका करून मी तिथनं पळाले, जर मी त्यांना परत सापडले तर ते मला पोलिसांकडेच देतील. तेव्हा लगेचच आता राहुल म्हणतो पाहिलं ना, मी तुम्हाला अगोदरच ऑर्न केलं होतं, आता बघितलं ना तुम्ही काय झालं असं महिपतलाच दोष देत तो म्हणतो. तेव्हा महिपत म्हणतो आता काय मग सटकायचं इथून, आता तुम्ही जा पुढच्या दारातनं, मी माझ्या माणसांना घेऊन मागच्या दाराने जातो, आता निघा बरं असं महिपत म्हणतो आणि सगळं काही अंग काढून घेत तेथून त्याच्या माणसांसमवेत जायला निघतो. रागातच म्हणतो अहो कुमुद बघत काय बसलात, चला आता असं म्हणून जेव्हा तो पुढे जाणार असतो तेवढ्यातच कला आणि अद्वैत हे दोघेही तेथे येतात. त्या दोघांना पाहून या दोघांची बोलती मात्र बंद होते. तेव्हा कला अगोदर कुमुद मावशीला पकडते, हसतच विचारते काय हो कुमुद मावशी. मग अद्वैत सुद्धा म्हणतो हो ना काय कुमुद मावशी, अहो किती घाई केली तुम्ही निघण्याची, अहो आम्हाला नीट पाहुणचार तरी करून द्यायचा ना. तेव्हा राहुल तर आता जबरदस्त घाबरतो, त्याला आता कला आणि अद्वैत इथे आले याचा खूपच भीती वाटत असते. तेव्हा कला त्याला जा विचारते हे सगळं तू ठरवून केलंस ना राहुल, पण तू का इतक्या खालच्या थराला गेलास, आता बघ त्याचे काय परिणाम होणार आहेत. तेव्हा राहुल म्हणतो काहीही होणार नाही, कारण तुम्ही दोघे ना माझं तर काही बिघडवू शकणारच नाही. तेव्हा अद्वैत विचारतो तुला खरंच असं वाटतं का राहुल. मग आता तो अद्वैत आणि कलाचा डोळा चुकवून तेथून पळून जायला निघतो. समोरून आता पोलीस येतात आणि राहुलला पकडतात. कला आणि अद्वैत मात्र त्याच्यावर हसतात. तर पोलिसांनी राहुलला चांगलंच पकडून ठेवलेलं असतं. कला म्हणते जर तू आमचं ऐकलं असतंस ना राहुल तर तुला आज तुरुंगात जावंच लागलं नसतं, पण आता भोग तू तुझ्या कर्माची फळं. त्यावेळी कुमुद सुद्धा आता पळून जायला निघते. तेव्हा ज्या लेडी कॉन्स्टेबल असतात त्या तिला पटकनच पकडतात. मग आता कुमुद म्हणते मला जाऊ द्या, मला सोडा अगोदर. मग त्यावेळी कुमुद आता लगेच हातापाया पडू लागते, मला जाणं गरजेचं आहे असं म्हणते. त्याचवेळी अद्वैत आता सावंतांचे आभार मानत म्हणतो की हे पहा आम्हाला या अटकेचा आनंद नाही आहे, परंतु हे कळणं खूप गरजेचं होतं, थँक्यू सो मच असं म्हणून तो सावंतांचे आभार मानतो. तेव्हा राहुलला आता पोलीस घेऊन चाललेले असतात. तर आता राहुल म्हणत असतो की प्लीज दादा, अरे तू सांग ना पोलिसांना, तुझं ते ऐकतील नक्की. पण आता अद्वैत आणि कलाला अजिबातच त्याची दया येत नाही.
तर दुसरीकडे खरी कुमुद जी असते ती आता अजूनच वेड्यासारखी करू लागते आणि घाबरलेल्या अवस्थेतच म्हणते, तो आला तर काय करायचं, तो आला तर काय करायचं. तेव्हा मानसी कुमुद मावशीला सावरते. तो मला मारेल मारेल असं जेव्हा त्या म्हणत असतात तेव्हा मानसी म्हणते, हे पहा मावशी, कुणी इथे येणार नाही, तुम्ही अगदी सुरक्षित आहात इथे. तेव्हा तो आला तर काय करायचं असं त्या पुन्हा विचारतात. त्याचवेळी तेजस विचारतो, कोण मावशी, तुम्ही कुणाबद्दल बोलताय. मग आता तो मारेन मला असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा मात्र मानसी आता त्यांना शांत करते आणि विचारते, मावशी ऐका ना, हो मावशी ऐका ना, छायाताई, गायत्रीताई या दोघी या आठवतात का. तेव्हा गायत्री असं कुमुद मावशी विचारते. तेव्हा आता मानसी म्हणते, हो गायत्री, आठवतात का त्या तुम्हाला. तेव्हा सारखं सारखं कुमुद मावशी या गायत्रीचं नाव आता घेऊ लागतात. तेव्हा मानसी तेजसकडे पाहते आणि मग नंतर हळूच विचारते, काय. तेव्हा आता तेजसच हैराण होतो आणि म्हणतो, मला नाही वाटत यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळेल म्हणून. मग त्यावेळी मानसी तेथे जाते आणि विचारते, मिस्टर राष्ट्रहित ऐका ना, आपण जसं गायत्री वहिनींना घाबरवलं होतं तसं यांना सुद्धा घाबरवूयात का. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही लकी चार्म, हे खूप रिस्की आहे, नुसत्या उगीच घाबरले आणि काही वेगळंच घडलं तर नको उगीच डोक्याला ताप. त्यावेळी मानसी विचारते, मग आता कसं बोलतं करायचं यांना. तेव्हा कुमुद मावशी सारख्या सारख्याच म्हणत असतात, तो मारणार आहे मला, तो मारणार आहे मला, कारण माझ्या बहिणीला मारलंय त्याने. तेव्हा मानसी त्यांच्याकडे जाते आणि खांद्यावर हात ठेवत प्रेमाने विचारते, कोण, सांगा ना आम्हाला कोण. असं आता मानसी विचारते. तेव्हा छाया, तो मला मारेल, मला इथेच ठेव असं आता कुमुद मावशी म्हणतात. तो मारेल मला, तो तुरुंगातून बाहेर येईल. तेव्हा तेजस विचारतो, पण कोण तुरुंगातून बाहेर येणार आहे. अहो तुम्ही नक्की कुणाबद्दल बोलताय. मग आता गायत्री कशी रडतीये बघा बरं. अहो किती छोटी मुलगी आहे ती. पण गायत्री रडू नको, तू रडू नकोस, आपण नक्कीच शिक्षा करू हा त्याला, कारण त्याने तुझ्या आईला मारलं ना, त्याला अजिबात नाही सोडायचं आपण. मग आता असं काहीतरी कुमुद मावशी बोलत असतात. आता ते सगळं ऐकून मानसी आणि तेजस दोघेही हादरतात. त्या दोघांना या कोडं काही सुटत नसतं, कारण त्यांना काही माहीतच नसतं या कुमुद मावशी नक्की आहेत कोण गायत्रीच्या. तेव्हा बघ त्याने मारलं बघ, मारलं बघ असं म्हणून त्या घाबरू लागतात. तेव्हा राष्ट्रहित, अहो काय बोलताय ह्या, तुम्हाला समजतंय का असं मानसी विचारू लागते. आणि मग नंतर ती म्हणते, म्हणजे गायत्री वहिनीच्या आईला कुणीतरी मारले अहो. मग आता त्यानंतर तू तिथेच मर, तू तिथेच चढ असं आता कुमुद मावशी म्हणतात. आणि ना तो आता सध्या खडी फोडतोय, तू असं आयुष्यभर जेलमध्येच राहा. तेव्हा तेजस विचारतो, मावशी पण कोण खडी फोडतोय आणि नक्की कुणाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा त्या गायत्रीच्या बाबाबद्दल मी बोलतीये असं कुमुद मावशी म्हणतात. हे ऐकून आता या दोघांनाही प्रचंड असा धक्का बसतो आणि त्यांना थोडंसं का होईना क्लिक होतं की म्हणजे गायत्रीच्या बाबाने तर गायत्रीच्या आईला मारलं नसेल ना, कारण ते जिवंत आहेत आणि जेलमध्ये आहेत. या असं खरं बोलत असतील तर. मग आता मानसी म्हणते, नका घाबरू तुम्ही कुमुद मावशी, मी आहे ना तुमच्यासोबत. तेव्हा त्या पुन्हा पुन्हा गायत्री, छाया असं म्हणू लागतात. तेव्हा त्या म्हणतात की मला वाचव बाळा, मला वाचव. मानसी म्हणते, हो मी आहे ना तुमच्याजवळ, तुम्ही अगदी इथे सुरक्षित आहात, शांत व्हा. तेव्हा तेजस या सगळ्याची लिंक लावण्याचा आता खूप सारा प्रयत्न करतो. तर मानसी आता लगेचच कुमुद मावशीला आपल्या मिठीत घेते अन धीर देते. तर दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा प्रताप कल्पनाला विचारतो, मला सांग कल्पना, आपण हे सण वगैरे का साजरे करतो. कल्पना विचारते, का बरं, म्हणजे अहो आपल्या कुटुंबाने एकत्र यावं, सगळ्यांनी आनंदात राहावं आणि आपली नाती अगदी घट्ट व्हावी ना म्हणून. तेव्हा प्रताप म्हणतो, नाही ते बरोबर आहे, पण त्याशिवाय मनातली निगेटिव्हिटी जावी, मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यावेत आणि म्हणूनही आपण हे समारंभ साजरे करत असतो. तेव्हा कल्पना म्हणते, हो हे सुद्धा बरोबरच आहे. तेव्हा प्रताप विचारतो, अगं पण तू तुझ्या मनातली अशी निगेटिव्हिटी का बाजूला करत नाहीये. तेव्हा कल्पना विचारते, म्हणजे. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं तुझ्या मनात जो गोंधळ उडालाय ना तो तू दूर कर. म्हणजे तन्वीचा तुला आत्ता जो राग येतोय पण तिच्यावर तुझं प्रेम आहे हे तुला अजिबात विसरता येत नाहीये, आणि सायलीवरच तुझं प्रेम आहे पण तिच्यावरचा राग मात्र तुला विसरता येत नाही. दुसरीकडे आता मधुभाऊ हे चलबिचल झालेले असतात. ते म्हणतात, सायलीचं गाठोडं सापडायलाच हवं आणि तिचा फोटो मला लहानपणीचा शोधायलाच हवा, पण कुठे आहे ते गाठोडं. मला ना ते गाठोडं सुभेदारांच्या घरातच मिळू शकतं. मग आता असं म्हणून ते निघालेले असतात. तेवढ्यातच कुसुम तेथे येते आणि विचारते, काय हो मधुभाऊ, हे काय एवढ्या सकाळी तुम्ही कुठे निघालात नक्की. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं जरा साऊला जाऊन ना मी भेटूनच येतो. तेव्हा ती विचारते, का हो पण. त्यावेळी मधुभाऊ सांगतात, अगं अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झाली ना, त्यामुळे तिकडे खूप मोठा उत्सव आहे. तेव्हा ती म्हणते, हो ठीक आहे, तुम्ही
तुम्ही जा, सगळेजण भेटून या, कारण सायली ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तिने जर हिंमत दाखवली नसती तर तुमची सुटका तरी कशी झाली असती. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो तेही खरंच आहे, पण मी जाऊन येतो, तोपर्यंत घरावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेव आणि काकांना वेळच्या वेळी सुद्धा औषधं दे आणि श्रेयसला हे त्या फीचे पैसे दे, कारण काल बिचारा खूप रडत होता आणि रश्मीसाठी नवीन कपडे घ्यायचे आहेत, आठवतंय ना तुला. तेव्हा कुसुम म्हणते, हो हो सगळं मला माहिती आहे, मी हे सगळं करणार नाही असं वाटतंय का तुम्हाला मधुभाऊ. अहो मधुभाऊ तुम्ही लवकर या, इथे कुणाला चैन पडत नाही तुमच्याशिवाय. तेव्हा अगं तू बोलायची थांबशील तेव्हा मी निघेल ना इथनं, असं मधुभाऊ म्हणतात. आता चल हा जातो मी. तेव्हा आता लगेचच कुसुम पुन्हा अडवते आणि जातो काय, येतो म्हणावं मधुभाऊ, असं कुसुम म्हणते. तेव्हा ते आता मागे वळून पाहतात. तेव्हा कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो तुमचे हे संस्कार आहेत ना, कारण माणसाने जातो नाही तर येतो असं म्हणायचं असतं, म्हणजेच तो माणूस अगदी लवकर घरी परत येतो. त्यावेळी मधुभाऊंनाच आता कळत नाही मी नक्की काय बोलून गेलो पटकन. तेव्हा ती विचारते, नक्की सगळं ठीक आहे ना मधुभाऊ. तेव्हा ते म्हणतात, हो सगळं ठीक आहे. मग आता असं म्हणून लगेचच ते तेथून जातात. तर दुसरीकडे कल्पना म्हणते, माझ्या मनात नक्की काय चाललंय ना हे कुणालाही कळणार नाही आणि असं कधी कधी वाटतं कुणाला जीव लावावा ही माझी योग्यताच नाही. आता बघा ना, एवढे पाहुणे आपल्या घरामध्ये जमा झालेत, पण कुणाशी 4 शब्द प्रेमाने बोलण्याची सुद्धा मला अक्षरशः भीती वाटते. मला असं एका क्षणी वाटतं, कलाला प्रेमाने खाऊ पिऊ घातलं आणि तिने जर माझा विश्वासघात केला तर, आणि तेजसला मायेने समजून घेतलं आणि जर त्याने माझा विश्वासघात केला तर. त्यावरती प्रताप म्हणतो, कल्पना ही निगेटिव्ह गोष्ट तू अगोदर मनातून काढून टाक बरं. तेव्हा आता ती म्हणते की सगळे चांगले असतील पण माझा घात झालाय ना एवढं मात्र नक्कीच आहे, कारण माझ्या दोन्हीही सुनांनी माझ्या प्रेमाच्या अक्षरशः चिंध्या चिंध्या केल्या आहेत. त्यावरती प्रताप म्हणतो, हे बघ तन्वीचं मला काही माहीत नाही आणि तिच्याबद्दल मला अक्षरशः एक तोंडातून शब्द सुद्धा काढायचा नाही, पण सायलीचं म्हणशील तर तिने तुझा विश्वासघात केलेला नाहीये एवढं मात्र नक्की. अगं जे काही झालं ना ते त्या दोघांनी मिळून केलं होतं. अगं कल्पना, आम्ही सगळं काही ते विसरून खूप पुढे निघून गेलोय आणि तू मात्र आहे तिथेच आहेस. त्यामुळे माझं ऐक कल्पना, कारण हा सण आहे, आज सगळं काही विसर आणि सायलीला प्रेमाने जवळ घे आणि तिला सांग की झालं गेलं ते सगळं काही विसरून जाऊयात, कारण आजपासून तू परत माझी मुलगी आहेस. तेव्हा कल्पनाचं मन मात्र ऐकायलाच तयार नसतं. तर दुसरीकडे महिपत हा घरी बसलेला असतो. तेव्हा नागराज तेथे जातो आणि म्हणतो की प्रतिमा वहिनीची स्मृती परत यायला लागली, याचंच टेन्शन आलंय मला. तेव्हा अरे तुझं काय, पण मला सुद्धा टेन्शन वाढले, तिची स्मृती पुन्हा आली तर. अरे माझं थोबाड तिने पाहिले आणि माझ्याबद्दल जर तिने सांगितलं तर काय करायचं, असं महिपत विचारतो. आणि मग मला सांगा बरं, हलक्या डोक्याच्या वहिनीला अजून काय काय आठवलं. तेव्हा ती आश्रमात गेली तेव्हा तन्वीने लहानपणी जे चित्र काढलेलं होतं ना तिथे आश्रमात, ते तिला आठवलंय. तेव्हा आता महिपत विचारतो, अर्धमुर्धच आठवतंय ना, मग तुम्ही आत्तापासूनच का टेन्शन घेताय. जेव्हा तिला सगळं आठवायला लागेल असं जेव्हा आपल्याला कळलं की 2 मिनिटामध्ये तिला उडवून टाकायची. मागच्या टायमाला तिचा फक्त चेहरा खराब केला होता आणि आता डायरेक्ट आपण तिला ढगातच पाठवून देऊ. तेव्हा नागराज विचारतो, वहिनीला आज काय आठवलं, उद्या काय आठवलं, तोपर्यंत मी हेच करत बसू का. मग आता महिपत म्हणतो की वहिनीचा विषय सोडा आणि त्या कमला मावशीने दुधातनं नेलेलं विष काही सुभेदारांपर्यंत पोहोचलं नाही. आता तुम्ही सुभेदारांच्या घरी जायचं, कारण सुभेदारांच्या घरी जाणारा एकमेव हेर फक्त तुम्ही एकच उरला आहात, नागराज शेठ. तेव्हा आता नागराज हा जायला निघतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.